हॅलो, गुड मॉर्निंग. मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला, सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे. तर आजचा व्हिडिओ पण खूप छान होणार आहे. नक्कीच व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता आम्ही चाललोय काकूच्या घरी. तर आज आहे मांडव परतनी. तर लग्न झालं का नवऱ्याबाईचं पहिलं मूळ होतं, त्यानंतर आहे ना मांडव परतनीचा कार्यक्रम केला जातो. मुलाकडचे मुलीकडे येतात आणि मुलीकडचे मुलाकडे जातात आणि जेवणासाठी. त्यामुळे आहे ना याला मांडव परतनीचा कार्यक्रम म्हणतात, म्हणजे मांडव परतनी म्हणतात आमच्याकडं. तुमच्याकडं काय म्हणतात हे मला काही माहीत नाही, पण लग्न झाल्यानंतर हा कार्यक्रम केला का त्याला मांडव परतनी म्हणतात. तर आता आम्ही काकूकडे चाललो आहे स्वयंपाकासाठी. तर आज मस्त मांडे आणि रसाचं जेवण आहे. तर त्या मांडेचा स्वयंपाक करण्यासाठी आम्ही काकूच्या घरी चाललो आहे. तर आज गाडीवर चालली मी आणि गाडीवर चालली काकूच्या घरी. तर अगोदरची एक क्लिप होती ती माझ्या कुंडलीत होऊन गेली. त्यानंतर आहे ना इथं आम्ही मांडे करतोय, 4-5 जणी मांडे करायला. तर कोणी म्हणजे मांडे करायला पण आहे ना 4-5 जणी लागतात. एक भाजायला लागते, 2 करायला लागतात आणि 2 असं चाडे वगैरे भरून देतात. भरपूर प्रोसेस असते त्याची. तर ते एवढा स्वयंपाक करतोय. त्यानंतर आहे ना रशी भात करायचा आहे. तर आम्ही सर्व जावं मिळून आहे ना सर्व स्वयंपाक करतो, मस्त असं हसे मजाक मध्ये. आणि खूप म्हणजे जावांचीच खूप अशी चेष्टा मस्करी चालू असते. तर बघा इकडे एवढे मांडे झाले. सकाळी माझ्या अगोदर आलेल्या होत्या ताईन त्या, तर त्यांनी केले काही मांडे. तर इथं तिकडे आहे ना काही मांडे पण करतायत. अक्कांत तिकडं मांडे करतायत. इथं मी आणि सरला आम्ही दोघी ना रशी आणि भाताची तयारी करतोय. तर आमच्या मनीषा अक्का आहे त्या काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसती नाही, कारण त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे ना, त्यामुळं त्यांची तब्येतच बरी नाही आहे. त्या साईडला बसलेल्या होत्या खुर्चीवर आणि आम्हाला सांगत होत्या. तर मी भात टाकते आणि सरला आहे ना रशी करते. तर रशीसाठी बी ना तिनं खोबरं, अद्रक, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ना शेव. तर आपण जी भाजीला शेव टाकतो ना ती शेव आहे ना तिनं मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे. तर खूप छान अशी रशी झाली होती. तर एवढा मसाला काढला आहे आणि इकडं आहे ना काळा मसाला काढला आहे बाजूला साईडला. तर ती सांगत होती मला का शेव टाकल्यानंतर आहे ना रशीची चव आहे ना एकदम छान लागते. खूप भारी रशी झाली होती. तर आता डायरेक्ट तुम्हाला पाहुणे आल्या आणि ते जेवायला बसल्यानंतरच दाखवते. आत्ता आहे ना 2 वाजले होते. तर भरपूर असा उशीर झाला होता. पाहुणे पण थोडे उशिराच आले होते. तर आल्यानंतर आहे ना अगोदर माणसांची जेवण झाले. त्यानंतर इकडं मुलं पण जेवायला बसलेले आहे दुसऱ्या खोलीमध्ये. आणि तिकडं आहे ना तर इकडे आहे ना पाहुण्यांना पण जेवायला दिलं आहे. त्यानंतर भांडे घासून घेतले आम्ही सर्वांनी मिळून आहे ना. इथं भांडे घासून घेतले आम्ही 3घी-4घी मिळून आहे ना. तर पाहुणे घरामध्ये बाता मारताय म्हणजे गप्पा मारताय. तर तोपर्यंत आहे ना इकडं आम्ही ना भांडे वगैरे आवरून घेतले लगेच, म्हणजे प्रत्येकाला परत घरी जाण्यासाठी. पाहुणे गेले का मग आम्ही पण घरी जाणार. आणि पाहुण्यांसाठी इथं आहे ना ज्योतीने चहा ठेवला होता. ही सर्वात आमची लहानी जाऊबाई आहे. ही काय तुम्हाला जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण ती इथं जवळ राहत नाही, मनमाडला राहते त्यामुळं. आणि इथं पाहुण्यांची चालू आहे गप्पा गोष्टी. तर पाहुणे जायचे आता वेळ झाली आहे. इथं आमच्या मनीषा अक्का बघा त्यांच्या डोक्याला लागलेला आहे ना, त्यामुळे त्यांनी स्कार्फ बांधलेला आहे. तर इथं पाहुणे जायची तयारी झाली आहे. आणि पाहुणे जायच्या वेळेस कसं असतं हळदी कुंकू लावायचं. त्यानंतर पाहुणे जे आपल्यापेक्षा मोठे असतात ना त्यांचं दर्शन घ्यायचं. तर असं कार्यक्रम चालू आहे इथं. तर हळदी कुंकू लावायचं. तर इथं आहे ना वेणीच्या चालू आहे चेष्टा मस्करी. तर आमची लहान जाऊबाई ही ज्योती आणि ही वेहिणी आमची. तर दोघींच्या चेष्टा मस्करी चालू आहे आणि दर्शन घ्यायचं पण चालू आहे. तर ही आमची नवरीबाई. तर ती पण निघाली सासरी, म्हणजे तिला पण आता घेऊन जाणार आहे ते. तर अगोदर आलेली होती ना ती पण आज चालली त्यांच्या संग. आणि ना इथं चालू आहे वेणींची गळाभेट घ्यायची. तर असा आहे आमच्याकडचा कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडं पण आहे ना लग्नानंतरच्या काय परंपरा असतात तेही आम्हाला सांगा. तर आता हे सर्व पाहुणे ना निघाले. तर हे बघा इथं आमच्या मनीषा काकूला भेटत आहे आणि ही आमची नवरीबाई. तर हिचं नाव आहे दीक्षा. तर ही आमची नवरीबाई आहे, ती पण निघाली आज. तर चला आता आहे ना पाहुणे चालले. तर
तुम्ही गाडी बसा मग मग आता हे काय गाडी आम्ही घेऊन येऊ ना स्वयंपाक करायला चालली ना आमची इकडे बाय रिक्षा इकडे बाय बाय कर घ्या इकडे या गाडीत फोटो काढू घ्या बाय कर ना ते काय व्हिडिओ काढायला आम्ही तर बघा मी आली आहे घरी. तर आता काकूच्या घरून आली आहे आणि पाहुणे आले होते घरी. सकाळी लवकर गेली होती ना, सर्व काम पडलेलं होतं, मग काम आवरून घेतलं आणि पाहुणे पण आले होते, त्यांचा चहा पाणी झाला. तर त्यानंतर म्हटलं चला आता थोडंसं बोलू. तर आमच्याकडे कशा पद्धतीने मांडव परतण्याचा कार्यक्रम केला जातो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवलंच आहे. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडे मांडव परतण्याचा कार्यक्रम केला जातो. लग्न झाल्यानंतर आहे ना, तर मुलाकडचे आहे ना मुलीच्या घरी येतात आणि पुरणपोळीचा रसाचा स्वयंपाक केला जातो. तर अशा पद्धतीने आहे ना, तर आमच्याकडे मांडव परतण्याचा कार्यक्रम होतो. तर आता मुलाकडचे आले आमच्याकडे, त्यानंतर मुलीकडचे मुलाकडे जातील. तर अशा पद्धतीने ना हा कार्यक्रम केला जातो. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे लग्नानंतर मांडव परतण्याची, का तुमच्याकडे मांडव परतणी करतात का नाही करत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ छोटा झाला, घ्यायला तिथं कोणी नव्हतं शूट, त्यामुळे ना व्हिडिओ छोटाच झाला आहे. तर जरी व्हिडिओ छोटा झाला ना तरी पण खूप छान आहे, नक्कीच बघा तुम्ही, तुम्हालाही खूप आवडेल. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडे सर्व जावं मिळून स्वयंपाक केला जातो. सर्व काम आवरून मग आपापल्या घरी येतात. तर अशा पद्धतीने ना आमच्याकडे कार्यक्रम होतो. तर चला आता आहे ना भरपूर वेळ झाला आहे, स्वयंपाक करायचा आहे मला. तर चला आता स्वयंपाक करून घेते अगोदर. ते काही शूट घेत नाही आहे कारण भरपूर वेळ झाला आहे आता, त्यामुळं. तर बघा पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे. थोडा थोडा बारीक बारीक पाऊस येतोय. पाऊस काय दररोजच येतोय आमच्याकडे, एक दिवस पण काही सुट्टी नाही पावसाची. तर असो चला व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून